विश्वास, समजा आणि मानसिक उपचाराची सुरुवात. निबंध. सिल्वा माइंड कंट्रोल पद्धतीमध्ये इतरांना मदत करताना केवळ तांत्रिक कौशल्यच नव्हे, तर समोरच्या व्यक्तीचा विश्वास आणि समज यांचाही मोठा वाटा असतो. प्रस्तुत उतायात लेखकाने एका पादरीसोबतचा अनुभव सांगितला आहे, ज्यातून मानसिक उपचाराच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्याची पद्धत स्पष्ट होते. लेखकाने श्रद्धाउपचारासारखे परिणाम असा उल्लेख केल्यानंतर त्या पादरीला त्याच्याबद्दल चिंता वाटू लागली. प्रासायकॉलॉजी ही संकल्पना त्याच्यासाठी नवीन होती आणि त्याला भीती वाटत होती की हे कदाचित त्यांच्या धर्माच्या विरोधात जाऊ शकते. त्यामुळे त्याने लेखकाला सावधगिरीचा सल्ला दिला. या प्रसंगातून हे दिसून येते की नवीन आणि अपरिचित गोष्टींबद्दल माणसामध्ये नैसर्गिकपणे शंका आणि भीती निर्माण होते. लेखकाने त्याला प्रासायकॉलॉजीचे तत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या पादरीच्या धार्मिक विचारांशी ते लगेच जुळून आले नाही. तरीही त्याने याविषयी अधिक माहिती घेण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी लेखकाला असे वाटले की कदाचित तो पुन्हा संपर्क करणार नाही. परंतु प्रत्यक्षात काही दिवसांनी त्या पादरीला एका पुस्तकामध्ये प्रासायकॉलॉजीवर आधारित माहिती मिळाली, ज्यामुळे त्याचा दृष्टिकोन बदलला. एका महिन्यानंतर त्याने लेखकाला पुन्हा बोलावले आणि त्याला उपचार करण्याची परवानगी दिली. हा प्रसंग दाखवतो की योग्य माहिती आणि समज मिळाल्यास व्यक्तीची विचारसरणी बदलू शकते. विश्वास निर्माण होण्यासाठी वेळ लागतो, पण तो निर्माण झाल्यानंतर सहकार्य करणे सोपे होते. लेखकाने त्या पादरीसोबत बराच वेळ संवाद साधला. संवादाच्या माध्यमातून दोघांमध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण झाले. शेवटी पादरीने विचारले की उपचार कधी सुरू करायचे. त्यावर लेखकाने सांगितले की उपचार आधीच सुरू झाले आहेत. यावरून स्पष्ट होते की मानसिक उपचार ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, जी फक्त औपचारिक पद्धतीनेच नव्हे तर संवाद आणि विचारांच्या माध्यमातूनही सुरू होऊ शकते. या घटनेतून आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर येते की उपचार केवळ प्रत्यक्ष उपस्थितीतच होत नाहीत. लेखकाने उर्वरित उपचार त्या रात्री घरी बसून केले. यामुळे मानसिक शक्तीची व्यापकता आणि तिची मर्यादारहित क्षमता दिसून येते. एकूणच या अनुभवातून हे स्पष्ट होते की मानसिक उपचार करताना संयम, संवाद आणि विश्वास यांना खूप महत्त्व आहे. नवीन गोष्टींबद्दलची भीती दूर करून, योग्य माहिती देऊन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे आपण इतरांना मदत करू शकतो. सिल्वा माइंड कंट्रोल पद्धती ही केवळ तंत्र नसून ती एक समज, विश्वास आणि सकारात्मक ऊर्जा यांचा संगम आहे.